श्री गुरुदेव नमस्कार. आज आपण खूप सुंदर अशी डब्यासाठी पिशवी शिवणार आहोत. हे पहा, हे मी ड्रेस शिवून शिल्लक राहिलेलं कापड घेतलेलं आहे. त्याचाच वापर करून आपण ही पिशवी शिवायची आहे. याची उंची मी 12 इंच घेतलेली आहे व रुंदी 18 इंच घेतलेली आहे. त्यासाठी हे बंद घेतलेले आहेत. याची रुंदी 3 इंच घेतलेली आहेत. लांबी आपल्याला हवी तशी घ्या, नंतर याची लांबी कमी जास्त करता येते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, हे मी दुहेरी कापड घेतलेलं आहे. याच्या दोन्ही साईडला आपण टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे आपण ज्यावेळेस कापड फोल्ड करतो वरती त्यावेळेस ते दुमडत नाही व त्याला चुन्या वगैरे पडत नाहीत. व्यवस्थित आपल्याला दुमडता येतं व आपली पिशवीची फिनिशिंग खूप छान दिसते. हे पहा, हे दुहेरी कापड घेतलेलं आहे. चला तर आपण याच्या दोन्ही साईड शिवून घेऊया. मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा टिफिन बॅग आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत. छोट्या मोठ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवलेल्या आहेत व महिलांसाठी पर्स कशा तयार करायच्या त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत. आपल्याकडे जे डिझाईनचे ब्लाऊज असतात त्याचा वापर करून पर्स कशा शिवायच्या ते सुद्धा दाखवलेलं आहे. पाऊच कसे शिवायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे. हे पहा, दोन्ही साईडने आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत. आता आपण एक बाजू डबल फोल्ड करून शिवून घ्यायची आहे. डबल फोल्ड केलं म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत व ते लवकर खराब होत नाही, त्याची शिलाई लवकर उसवत नाही. त्यासाठी डबल फोल्ड करून शिवायचं. हे पहा, असं हे शिवून घेतलेलं आहे. आता आपण याला एक साईडला टिप मारून घ्यायची आहे. उभी व आडवी अशी टिप मारायची आहे. खूप सोप्या पद्धतीने ही टिफिन बॅग आपण शिवू शकतो. ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातून सुद्धा आपण ही टिफिन बॅग शिवू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला उपयोगी पडतील असे टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू मी इथे तयार करून दाखवलेल्या आहेत. वेगवेगळ्या डिझाईनच्या पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा. हे पहा, हे आपण दोन्ही साईडने टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता आपण ही पिशवी उलटसुलट करून घ्यायची आहे. आपण आता हिला बंद बसून घेणार आहोत. हे पहा, छोटीशी अशी टिफिन बॅग मी तयार करून दाखवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे कापड आपण असं डबल फोल्ड करून घ्यायचं, त्याचे जेणेकरून दागे निघणार नाहीत असं फोल्ड करायचं. एकदा का दागे निघाले की संपूर्ण कापड ते खराब होऊन जातं व आपल्याला ती बॅग जास्त दिवस टिकत नाही. आपण कापड इथे दुहेरी वापरलेलं आहे व जाड वापरलेलं आहे. ड्रेस शिवून शिल्लक राहिलेलं वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हा आपण दुसरा बंदसुद्धा असाच तयार करून घ्यायचा आहे. खूप छान आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आपल्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत. पायपुसण्यांचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत. पावसाळ्यामध्ये आपल्याला खूप पायपुसण्या लागतात. मी बऱ्याच पायपुसण्या तयार करून दाखवलेल्या आहेत. तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा. हे पहा, या पद्धतीने हे असे बंद आपण तयार केलेले आहेत. आपण ते बंद आता शिवून घेऊया. खूप पटकन कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारी ही टिफिन बॅग आहे. आपल्याला येथे खर्च काहीच नाही आहे. आपल्याला फक्त येथे वेळ द्यायचा आहे. 5 ते 10 मिनटात ही तयार होते आपली टिफिन बॅग. मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत. कापडाचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण, कापडापासून आंब्याच्या पानाचे तोरण, लोकरीचे तोरण व मण्याचे तोरण. हे पहा, ही आपली टिफिन बॅग तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण डबा ठेवून पाहूया. हे पहा, ही अशी आपली बॅग तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा. या पद्धतीने मी ही टिफिन बॅग शिवली. कमेंट करून नक्की सांगा ही टिफिन बॅग तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.